रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। कितीही फॅशन आली आणि कितीही फॅशन गेली तरी साडी ही आउट ऑफ ट्रेंड होत नाही आणि होणारही नाही। तर साडीमध्ये प्रत्येक महिलाचं सौंदर्य हे खुलून दिसतं आणि साडी ही महिलांची खूप आवडता विषय आहे। तर तुम्ही बघितलं असेल आपल्या कपाटात भरपूर साऱ्या प्रमाणात साड्या असतात, भरपूर प्रकारच्या साड्या ह्या असतात, बट तरीही आपल्याला तरीही महिलांना एक नवीन साडी ही हवीच असते। तर साडी ही महिलांचा आवडता विषय आहे। असलं तरी साडीमध्ये आपण उठून दिसावं आणि आकर्षक दिसावं हे प्रत्येक महिलेला वाटतं, राईट। तर साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी साडीचं फॅब्रिक हे कोणतं असावं, तर साडी ही कशा प्रकारे स्टाईल करावी, तर साडी ही कशी नेसावी, त्याचबरोबर साडीचा ब्लाउज हा कसा स्टिच करून घ्यावा, भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या साडी आपल्याला कशी दिसणार आहे यावर डिपेंड असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। नंबर 1 आहे साडीचं फॅब्रिक। आता तुम्हाला साडीमध्ये स्टायलिश दिसायचं असेल, आकर्षक दिसायचं असेल तर तुम्ही कुठल्या कार्यक्रमासाठी जाणार आहात, कुठल्या ओकेशनसाठी जाणार आहात किंवा कुठल्या लग्न समारंभासाठी जाणार आहात हे खूप जास्त मॅटर करतं। आता तुम्ही जर एखाद्या लग्न समारंभासाठी जाणार असाल तर तेव्हा तुम्ही सिल्क फॅब्रिकची किंवा काठापदराच्या ज्या साड्या असतात त्या साड्या तुम्ही नेसल्या पाहिजे। आता त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या मीटिंगसाठी जाणार आहात, एखाद्या कॅज्युअल मीटिंगसाठी जाणार आहात किंवा तुम्ही ऑफिससाठी जाणार आहात तर तुम्ही काय करा, अशा ठिकाणी तुम्ही कॉटनच्या साड्या नेसल्या पाहिजे। आता त्याचबरोबर जर तुम्ही नाईट पार्टीसाठी जाणार आहात किंवा नाईट रिसेप्शनसाठी जाणार आहात, अशा प्रकारे तुम्ही जर कुठल्याही नाईट प्रोग्रामला जाणार असाल तर तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी स्टोन वर्कची किंवा एखादी सिक्विन वर्कची अशी डिझायनर पॅटर्नची साडी ही निवडायला हवी। याने काय होईल की तुमचा लुक हा खूपच स्टायलिश आणि आकर्षक दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्या ओकेशनसाठी जाणार आहात अशा प्रकारे तुम्ही जर साड्या निवडल्या तर तुम्ही त्यामध्ये स्टायलिश आणि सुंदर नक्कीच दिसाल। नंतर नंबर 2 आहे पेटीकोटची निवड। आता अजूनही बऱ्याच अशा महिला आहेत की त्या काय करतात की त्यांना ज्या पेटीकोट मध्ये कम्फर्टेबल वाटतं ते पेटीकोट निवडतात, म्हणजेच असे झालरवाले जे पेटीकोट आहेत ते निवडतात। आता त्याने काय होतं, आपण त्या पेटीकोटच्या वर साडी जर वेअर केली तर त्यामध्ये आपला लुक हा तितकासा परफेक्ट दिसत नाही। ती साडी कुठेतरी एक फुगल्यासारखी वाटते आणि त्यामध्ये आपला लुक हा अजिबात चांगला दिसत नाही। मला जेव्हा साडीसाठी पेटीकोट निवडायचा असेल तर तुम्ही काय करा, आजकाल मार्केटमध्ये खूप सुंदर सुंदर असे स्लिम फिट स्ट्रेचेबल पेटीकोट हे अवेलेबल आहेत, ते तुम्ही वेअर करू शकता। त्याने काय होतं की तुमची बॉडी ही परफेक्ट दिसेल आणि तुमचा साडीतला लुक ही स्टायलिश दिसेल। आता त्याचबरोबर मार्केटमध्ये आजकाल लायक्रा फॅब्रिकचे जे पेटीकोट आहेत ते खूप सुंदर आहेत, स्लिम फिट आहे आणि त्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल ही फील करू शकता। त्यामध्ये तुमचा ओव्हरऑल लुक ही स्लिम दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। अशा प्रकारे घेरवाले पेटीकोट घेण्यापेक्षा तुम्ही काय करा, स्लिम फिट पेटीकोट हे घ्या। आता तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये स्लिम फिट पेटीकोट हे घेण्यासाठी जाल तेव्हा काय करा की तुमची जी साईज असते त्यापेक्षा एक साईज तुम्ही थोडी मोठी घ्या। त्याने काय होईल की तुमची साडी ही वर सरकली जाणार नाही आणि व्यवस्थित बसेल। त्यामुळे तुम्ही शक्यतो काय करा, आजकाल जे स्लिम फिट स्ट्रेचेबल पेटीकोट हे अवेलेबल आहे ते पेटीकोट तुम्ही वापरा। तुमची बॉडी ही शेपमध्ये दिसेल आणि तुम्हाला साडीमध्ये कम्फर्टेबल ही वाटेल आणि साडीमध्ये तुमचा लुक हा नक्कीच आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत होईल। 3 आहे साडीचा ब्लाउज। आता साडीचा ब्लाउज हा कसा आहे किंवा आपण साडीचा ब्लाउज हा कसा स्टिच करून घेतो यावरतीच आपल्या साडीचा लुक हा डिपेंड असतो। बघा, आपण एखादी सिंपल साडी जरी वेअर केली किंवा सिंपल साडी जरी घेतली आणि त्यावरती आपण आपला ब्लाउज हा खूप सुंदर असा स्टिच करून घेतला तर त्या सिंपल साडीलाही खूप छान असा लुक येतो। आता या उलट जर आपण कितीही महागडी साडी घेतली आणि त्यावरती जर आपण ब्लाउजच व्यवस्थित स्टिच करून घेतला नाही तर त्यामध्ये आपला लुक हा तितकासा चांगला दिसत नाही। तुमच्या साडीचा ब्लाउज हा परफेक्ट असणं हे खूप महत्वाचं असतं। मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती ब्लाउज हा स्टिच करता किंवा ब्लाउज हा घेता तेव्हा तुम्ही काठपदर साडीवरती त्या ब्लाउजवरती जास्त एक्सपेरिमेंट करायला अजिबात जायचं नाही।
कारण काठपदर साड्या ज्या असतात त्या ऑलरेडी ट्रॅडिशनल आणि सुंदर असतात. त्यामुळे काठपदर साडीचा ब्लाऊज हा तुम्ही जितका जास्त सिंपल ठेवाल तितका तुमचा लुक हा स्टायलिश दिसेल. तर साडीचा ब्लाऊज हा स्टिच करताना तुम्ही काय करा की 3/4 स्लीव्ज ह्या स्टिच करून घ्या, किंवा आजकाल पफच्या स्लीव्जची ही खूप ट्रेंड आहे, तुम्ही पफच्या स्लीव्ज ही स्टिच करून घेऊ शकता. काठपदर साडीचा ब्लाऊज हा सिंपल ठेवाल तेवढे तुम्ही काठपदर साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल. आता त्याचबरोबर जर तुमची काठपदर साडी ही खूप जास्त भरलेली असेल तर तुम्ही शक्यतो तुमच्या काठपदर साडीचा ब्लाऊज हा प्लेन ठेवा, आणि जर तुमची काठपदर साडी ही प्लेन असेल तर तुम्ही त्यावरती वर्क ही करून घेऊ शकता. जर तुमची साडी ही डिझायनर असेल, स्टोन वर्कची असेल, सिक्विन वर्कची असेल किंवा जिमूची साडी असेल, अशा साड्यांच्या ब्लाऊज वरती तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स या ट्राय करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अशा साड्यांच्या स्लीव्ज ह्या फ्रिल वाल्या स्टिच करून घेऊ शकता, किंवा तुम्ही स्लीवलेस मध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही स्लीवलेस ही ट्राय करू शकता. अशा प्रकारचे तुम्ही व्ही नेक ही शिवून घेऊ शकता. अशी सुंदर सुंदर डिझाईन तुम्ही अशा साड्यांवरती स्टिच करून घेऊ शकता. त्यानंतर आहे साडीची पिन. आता तुम्हाला जर साडीमध्ये स्टायलिश आणि आकर्षक दिसायचं असेल तेव्हा तुम्ही साडीची जी पिन असते, जी प्लेटवाली पिन आपण करतो, ती पिन तुम्ही अवॉइड करा. कारण काय होतं, साडीमध्ये जर तुम्हाला स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही काय करा, ओपन पल्लूवाली पिन करा. तर आहे योग्य उंचीवर साडी नेसा. आता मी बऱ्याचशा महिलांना, मुलींना बघितलं आहे की त्या काय करतात, खूप जास्त वरती साडी नेसतात, खूप उंचीवर साडी नेसतात, आणि त्यामुळे काय होतं की त्यांच्या पायाचे जे घोटे असतात तेही विजिबल होतं. मध्येही जेव्हा पण कधी तुम्ही साडी नेसता तेव्हा तुम्ही काय करा की पायामध्ये हिल्स घाला. हिल्स घातल्याने काय होतं की आपल्याला जमिनीवरनं आपली साडी किती अंतरावर हवी आहे हे आपल्या लक्षात येतं, आणि त्यामुळे आपली साडी ही व्यवस्थित नेसलीही जाते. नंतर आहे दागिन्यांची निवड. आता आपण साडी ही खूप व्यवस्थित नेसली असेल, खूप छान साडी आपली असेल, बट त्यावरती आपण दागिनेच व्यवस्थित घातले नाही किंवा वेअर केले नाही तर त्यामध्ये आपला लुक हा अजिबात चांगला दिसत नाही. त्यामुळे दागिने ही साडीसाठी खूप जास्त मॅटर करतात. की तुम्ही सिल्कची साडी नेसलेली असेल तर त्यावरती गोल्डचे दागिने हे नेहमीच खूप सुंदर दिसतात. त्यावरती ऑक्सिडाइज किंवा डायमंडचे दागिने तुम्ही अजिबात वेअर करू नका. जेव्हा तुम्ही काठपदर साडी नेसता, सिल्कची साडी नेसता, तेव्हा त्यावरती जे गोल्डचे मॅट फिनिशिंगचे जे दागिने असतात तेच वेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर कॉटनची साडी नेसली असेल तर त्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज किंवा डायमंडचे दागिने हे वेअर करू शकता. आता त्याचबरोबर तुम्ही सिक्विन वर्कची वेस्टर्न साडी जर वेअर केली असेल तर त्यावरती तुम्ही डायमंड किंवा स्टोन वाले ज्वेलरी ही वेअर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही साडीच्या पॅटर्न नुसार किंवा साडीच्या फॅब्रिक नुसार जर दागिने निवडले तर त्यामध्ये तुमचा लुक हा स्टायलिश आणि आकर्षक नक्कीच दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.